हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. आज मी ब्लॉग बनवते. त्याचं कारण खूप इंटरेस्टिंग कारण आहे. कारण काय सांगू तुम्हाला, आज मी चालले माझा हेअरकट करायला. ही जी घासपूस दिसते ना, माझ्या मेकअप नाही का, आई माझी एवढी साधी आहे ना. हेअरकट करायला चालले. केसाचा पुन्हा चौथा झालाय, तर तुम्ही नवीन लुक साठी तयार आहे का? कारण खूप दिवस झाले मी वाट बघते कधी आजचा दिवस येईल हेअरकट. आणि हेअरकट करण्याच्या मागची पण कारण आहे, ते तुम्हाला हळूहळू कळेल. ठीक आहे, तर तुम्ही व्हिडिओ एंड पर्यंत नक्की बघा. आणि खूप इंटरेस्टिंग, खूप एक्साइटिंग व्हिडिओ आहे आजचा. तर चला, सरप्राईज वर सरप्राईज असा हा व्हिडिओ आहे. सो लेट्स गो. आणि माझ्यासोबत ही माझी बहीण पण आहे, हिचं पण हेअरकट करायचं आहे. म्हणजे आम्ही दोघी पण हेअरकट करतोय, ह्याच्या मागे काहीतरी कारण आहे. ठीक आहे, थोड्या वेळात कळेल. आणि माझ्या मैत्रिणीने पण केलाय. गाईज यार, एवढे सगळेजण हेअरकट करायला लेट होतो. अरे यार मम्मी, यार तुला काय बोलायचं एकदाच बोलला. आणि त्याच्यानंतर माझी आजी आई माझी आजी त्याच्यात फोटो काढते. अगं त्याच्यात बघतायत तुला लोक, मला बघता. हा, तू विचार कसे आहेत तुम्ही सगळे, असं विचार. म्हणजे मी दिसते वाटते त्यांना विचार कसे आहेत तुम्ही सगळे. कोण आता त्या? अरे आहेत त्या गवळणी आहेत त्या आपल्या जातीच्या नावात. आई असं नाही बोलायचं. कोणतरी पर जातीचे लोक कोणतरी असतील. अगं तरी पण तू हाय बोल ना, कशी आहेस, विचार कशी आहेस. हाय बाय, कशी आहे तुम्ही? अगं माझ्या आई ग, आता विचारा सांगलंच पण विचारलं बरे बोलले ते. काय फोटो आणा इकडून बोल मला काय नाही, काय दिसत नाही, मला काहीच नाही दिसत त्याच्यात. माणूस पिणूस कुठं काय तुला दाखवते माणूस, एक मिनिट थांब. काही एक दिसत. आजी एवढी साधी शांत साधी म्हणजे आम्हाला त्यातलं काय दिसणारच नाही आणि समजणारच नाही आम्हाला. अगं आई, ते तुम्हाला समजणार. पण आई तुला कसं वाटते मुंबईला आल्यावर? बरं वाटते नातवंडांमध्ये? बरं वाटतं. हा पण ती काही माझ्या संग आता ही काही हो. आता तुम्ही दोघी कामाला गेला सा? आज गेलो, एवढे दिवस मी तुझ्या सोबतच होते ना. होतीच वय 4-5 दिवस होतीच वय. मला वागड नाही कोणते, मला जमणार नाही एवढ्या घरात राहाया. अगं माझी आई, आता आम्ही आलो हेअरकट करून, केस कापून आलो. कापून आई केस कापतो तुझ्या. आपलं कसं असतील तसे. गाईज, बाकीच्यांच्या आजी सारखे माझ्या आजीचे विचार एकदम आत्ताच्या विचारासारखे एकदम. म्हणजे काय फ्रीडम, तुला कसे कपडे घालायचे तसे घाल, तुला काय हेअरकट करायचं ते कर, तू टकली हो, फॅशन नुसार चाल, काही प्रॉब्लेम नाही ना आई. कापू ना केस आई. हा काप आई तुला कापणार, कुठली कापणार? जराशीच कापणार. तुला कापणार पुढले. हा, तुला लांब केस आवडतात का छोटी? केस ते लांब राहत, ते बरं राहते. बरे आहेत ना. गाईज बघा किती लांब केस आहेत माझे. चला गाईज, जाऊयात आपण. लेट्स गो. जाऊन यावा लवकर. हा येते. एक चल ना बाई. गाईज 4 वेळा तरी कपडे चेंज केले आणि शेवटी हे घातलंय. आणि आम्ही पहिल्या तर आले पाणीपुरी स्टॉलवर. हिला लाज वाटते, हिला माझ्यासोबत राहायची सवय नाही. लास्ट केला. सायलेंट सनशाईन. आईला किती मस्त फेस दिसतो यार तुझा. कशी लागते? मग एक्सप्रेशन दे ना, काहीतरी एक्सप्रेशन. अशी का दिसते? चांगलं नाही वाटत आहे. फिरायला जायचं. ठीक आहे, बाबांबरोबर फिरायला जायचं. गाईज, फायनली हेअरकट झालेला. एवढं मस्त वाटतंय ना. कसं वाटतंय? का बघते तुला कल्स? माझी छान वाटतायत असं तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा. माझे कल्स का नाही केले त्यांनी? मला ना फोटो बघितले. सॉरी गाईज. चलो बाई. त्याने बिचाराने एक तर ना डबल वेळा केला. आधी माझे स्ट्रेट केले, नंतर मग त्याला बोले मला सेम अशी पाहिजे. मग त्याने माझे परत कल्स केले, पण ते राहत नाही गाईज फॅन्स. सो गाईज, मी घरी आले आणि केस जरा वरती बांधले, कारण जरा कर्ल्स व्हायला. आता आम्ही जाणार आहे फिरायला आणि इथे पॅकिंग चालू केली.
या गोष्टी मला खूप जास्त आवडतात पॅकिंग. आणि इथे माझ्या पप्पांचा चेहरा बघा. फिरायचं पाठवायचं बोललं की पप्पांचा मूड असा होऊन जातो की यार टॉवेल घेतले ओ माय गॉड टॉवेल तो लेना ही पड़ेगा. ये होटल का टॉवेल चलेगा क्या? चलो अभी कपडे भरते. छोटीशी बॅग आहे आमची, त्या बॅगेत भरणार. ते ट्रॉली बॅग वगैरे नाही. या आम्हाला हिजाच बॅग आवडतात, ओढत नाही ना बाबा. नाही पागल, चांगला घेतो नरम नरम वाला घे. नको एवढा मोठा जागा केले एका दिवसासाठी एवढा मोठा. अरे त्या हॉटेलवाले देतीलच ना, त्यांचा सोबत नको वापरायचा. ठेवायला. नको, 2च बेडरूम आहेत तर. सगळे टॉवेल सगळे गाईज तुम्ही ना मला कमेंट मध्ये गेस करा आम्ही कुठे जाणार आहे, ठीक आहे? थोड्या वेळात हे पॅकिंग वगैरे झाल्यानंतर मी भेटते तुम्हाला. तर गाईज आता आमची सगळी तयारी झालेली आहे. आता मी निघतोय फिरायला जायला. मी हळूहळू सांगेन तुम्हाला जरा ट्रेन मध्ये बसल्यावरती वगैरे की कुठे जाणार आहे एक्झॅक्टली आणि का जाणार आहे. तर सगळी पॅकिंग झाली, आता मी निघतो. आणि सगळ्यांना सोबत अजून काय नको बोल, एवढंच बोललेलं झालं. आणि माझ्या आईला आपण बाय बाय करूया आणि आपण जाऊया. आई बाय कर, बाय गाय असं कर, बाय कर. ते आता पुन्हा असं करून दाखवायचा. अगं माझी आई ती कसली क्यूटी ग. चल बाय, आम्ही जातो. हा जावा जावा जाऊ ना. येवा लवकर. बाय हा हा जावा जावा येस. जावा. खोटं प्रेम. जावा. चला सारखं मुखी येत होतं. सारखं डोळ्यात गेलं बोट. टाकले तुम्ही. आई तू काय डॉक्टरकडे जा हा, पप्पांसोबत उद्या. इंजेक्शन काय ते घेऊन या. हा जाऊ आता. हा जावा जावा बाय. जावा आज सोयी जावा हा आणि येवा हा लवकर. हा हा लवकर ये. हा. पप्पा काय अरे यार जावा. एवढं लवकर लवकर पप्पी घ्यायला दिली काय? हा गाईज पप्पांना पण बाय करू. पप्पांची लाडी किती. शी शी हा घाल द्या. तुम्ही पण द्या, तुम्ही पण द्या. थोडी आली. चलो गाईज बाय करा पप्पा. तुम्हाला काय इन्स्ट्रक्शन द्यायचे आहेत का? पाण्यात जाऊ नको, इकडे जाऊ नको. पप्पांचं कसं? ते करा. कुठं तिला पाणी बिणी आणले नदी वाळत आंघोळीला जाऊ नका. हा. मनाच्या पाण्यात खापरादेवीला जायचं म्हणजे. घाबरा देवीला जाणार. मला तर खूप आवडतं नदीचं. आमच्याकडे म्हणजे आईच्या इकडे आहे, 12:30 आमच्याकडे नाही. चल. चलो गाईज आता लेट झालेला आहे, रात्रीचे 12:30 वाजलेत. आणि हेअरकट जावा जावा जावा. चलो लेट्स गो. बाकीच्यांना तुम्हाला भेटवते. आता सध्या निघूया. एवढा मेटर स्वेटर घेतलाय. चलो चालू. मम्मी मम्मा जाऊ काय? जा सांभाळून व्यवस्थित ये कर. मम्मी यार अगं माझी मम्मा. बस पैसे तेवढे पाठव थोडेसे. 2,000 रुपये. हा किती 5,000 पाहिजे काय? 2,000 फक्त हा पाठव. ठीक आहे जा मी. दे पाठव. नाही बा हे फोन घे. स्कॅनरने माझ्या अकाउंटला 2,000 रुपये पाठवून दे. बस झाले. चलो जाऊ मम्मा. हा, चल जा बा असं कर. जावा लवकर. फ्लँकीच दे ना. कर. कर ना. चल रशू बाय. माझी बहिणीला घेऊन नेक्स्ट टाइम तुला घेऊन जाणार. तरी बोला तिचा बोला मी तुझा खर्च करायला तयार आहे. तू माझा खर्च कर चल. तिचा खर्च कर. तर गाईज पहिला तर माझा हेअरकट परत एकदा बघून घ्या. आणि आता मी तुम्हाला दाखवते कोण कोण आलंय. एक जण कमी अजून तरी पण. आता इथे काय काय लोकांना खूप एक्साइटमेंट आहे. त्यासाठी खास आहे ना माझ्या ब्लॉग साठी तयार वगैरे होऊन आले. तर मग त्यांना दाखवून बोलते मला प्रत्येक वेळाशी घेते. 1 मिनिट थांबा दाखवते तुम्हाला. वेट अँड वॉच. अर्धे लोक असेच आले झोपेत नडून आणि अर्धे लोक मस्त हो टकाटक फुल आता एअरपोर्ट लुक करून आले. वेट बघा फुल. चष्मा घाल. ज्याच्यासाठी चष्मा 450 रुपये आपण घातले ते घाल पहिला. अरे तिकडे गेलो घालणार. अरे पण तू आता घातलं एवढं माझ्या ब्लॉग साठी. चष्मा बॅगेत घेऊन. एक नंबर एकदम मस्त एअरपोर्ट लुक. पण आपण जातोय ट्रेन खटारा ट्रेनने. हा सॉरी गाईज एअरपोर्ट. कुठे आणि ते बघा ही असं बोलते अरे यार मला उचलून आणलं. माझी तिकीट नाही काय नाही. मला आणलंय उचलून. तिकीट चाललंय मोठं. आणि ही माझी बहीण आहे. आणि अजून एक मेंबर आहे. ही बघा मेन मेंबर आहे ही आजच्या ह्या ट्रिपची. उत्सव मूर्ती ना. उत्सव मूर्ती झाली. अरे यार कुठे शिकले नाहीत ना. शिकले नाही की असं होतं यांना. नाही ना शिकलेली पोरगी कोणतरी बाकी आहे. हा ती
हा तिचा पहिला तोंड दाखवते बोल ती खरं एअरपोर्ट लुक करून येईल फुल डॅशिंग बिशिंग चष्मा एक बॅग समजला असती आली नाही तशी करून ती आली गबाळसारखी. झालं मग. तिची मेन बॅग आपण घेऊ तू एक काम कर तिची बॅग तू कॅरी कर नाही ही पण सूट करते नाही, नाही ट्रॉली बॅग हे बरोबर आहे, हलका हलका काय अरे यार तिला कर फोन. चालत चालत जाऊया का पुढे चल चल मी तर तेच बोलते तुम्हाला. अरे थांब तिची बॅग उघडायची आहे गाईस गरीबी बघितलं एवढे चांगले तरी तिने माझ्याकडे दिलंय. एवढं आवर्जून तू घेशील का माझं लगेच आठवणीने काय थंडीचं काय बरोबर थंडीचा बंदोबस्त असाच असतो माझं तिकडे अरे यार माझं अरे दोन दोन येते हे बघा guys, हे माझं आहे. ओ माय गॉड दिस इज माय जॅकेट. ओ चला चला ती जॅकेट तुझ्याकडेच ठेव मग आता बस मी आता घेतच नाही ती jacket. ती चादर तू हट ती चादर तुझ्याकडे घे. ती बॅगेत जाईल पल्लवीच्या चला आमची ही छोटीशी बॅग आहे ती पकडूया आणि जाऊया एअरपोर्ट बघताय आमचं एअरपोर्ट लुक आणि एअरपोर्ट दोन्ही पण बघा सॉरी अरे चष्मा राहिलाय ओ माय गॉड अरे जरा हलतोय चष्मा बापरे पल्ले कुठे चालले तू खरं सांग एवढ्या बॅगा घेऊन कुठे चालले आपण किती दिवसासाठी जातो ते आधी सांग एक बॅग पाठीला आहे एक बॅग इथे आणि एक इथे आणि लुक बघा गाईज ओ माय गॉड या दोघींनी आज टक्कर दिलेली आहे आता बघा बघितलं मगाशी कशी होती आता बघा केस बिस चष्मा कुठे तुझा आहे बॅगेत. चला सगळे आलेले आहेत हे बघा 1 2 3 4 5 आणि मी एक 6 असे आम्ही 6 जणी चाललोय कुठे चाललोय तर नंतर सांगू आपण चला गाईज नंतर भेटूयात यहाँ पे देखो यहाँ पे हा भाई गाईज फायनली आता थोड्याच वेळात आमची ट्रेन येणार आहे आणि मी माझं लोकेशन रिव्हील करणार आहे आम्ही सगळेच रिव्हील करतो सो गाईज वी आर गोइंग टू गोवा यांना हॅपनिंगच नाही काय पण त्याच्या मागे कारण आहे गोव्याला जातो आम्ही दुसरीकडे जाणार होतो आम्ही 2च दिवसासाठी जातो कारण नको सांगायला नाही रे आमची ही पहिली गर्ल्स ट्रिप आहे आणि ही माझी मैत्रीण आहे बॅचलरेट करायला तर तुम्ही एंड पर्यंत व्हिडिओ नक्की बघा खूप मजा येणार आहे गर्ल्स ट्रिपला आतापासूनच मजा यायला लागले काय सांगू यार सगळ्यांनी हेअरकट केलं म्हणून शायनिंग मारतात हे मागे दोघे येते बघा ओ भाई कोणत्या एअरपोर्टला पनवेल एक डोमेस्टिक आणि एक इंटरनॅशनल गोव्याला दोन्ही नाही गोव्याला इंटरनॅशनल मस्त वाटतं बॅग घे यार. जड आहे का तुझ्या हिच्या अर्धे कपडे टाकले ते माझ्या बॅगेत ए तू हे घे ना तू ते घे ना मग घेऊन टाकलं मी सगळं ठेवते मी. S4 डबा आलेला आहे आता आम्ही जाणार आहे चलो गाईज गणपती बाप्पाचं नाव घेऊन आम्ही ह्या ट्रिपला सुरुवात करतोय गणपती बाप्पा मोरया. अर्धे लोकच बोलले यारशी चलो भेटूया थोड्या वेळात ओ माय गॉड अरे डेंजर किसम के लोग आहे पहिले हिला टीसी बघितलं की पहिला भीती जाणार अरे ह्या साईडला नाही 2 साईडला नाही तर मग ते बरोबर उतरायला होतं बापरे डेंजर यार तुझ्या पहिला जो केस बांध घाबरायला आम्ही आता फ्लाईट चेंज केलाय आम्ही चाललोय मनाली मस्त वाटतंय ना अरे वा सगळे आले चष्मा काय पोचलो आपण काय करते आता जाऊन तोंड नाही धुतलं काय नाही आणि लिंब कोणाला सांगते पण स्वतःला सांगते येडीच मी पण मला ब्लॉगिंग करते चालू नाश्ता पल्ली भाई यार तुझी एअरपोर्ट यार मिस झाल्यामुळे तुला इथे यायला लागलं शिट मॅन ओ माय गॉड चलो गाईज गाडी नाही ये ले लो सो गाईज फायनली आम्ही पोहोचलोय काय वाटतं तुम्हाला आता जायचं कसं टेन्शन त्याचं काय टेन्शन घ्यायचं जायचं आता जवळच हा? नाही भाई तुम्ही लोक जावा मरा तिकडे तुमच्या घरच्यांना कॉन्टॅक्ट घ्या काय ते आणि आम्हाला कन्सेंट फॉर्मवर लिहून द्या आणि काय करायचं ते करा तुम्ही विचार करा असेल मी एवढं गरमीत एवढं हे का घातलं काय करणार घालावं लागतं नाही सॉरी गाईज चलो गाईज आता मी डायरेक्ट हॉटेलवरती गेल्यावरती भेटते बाबा